मित्र हो, आज जे चौदरवाडी केसरी मैदान झालं विंचुनी रोडला. तर ह्या मैदानाचा 6 नंबरचा मानकरी एडा चित्ता आणि सुदाम आणि क्वार्टर फायनलचा मानकरी पिस्टन आणि दुश्मन. तर हे आपण एडा चित्ता आणि पिस्टनच्या टीम पैसे आहे. नमस्ते बाया. नमस्ते. आता आपण येडा चित्ताच्या टीममध्ये आलो. तर तुझं आज किती बैल गुलालात गेली? आज बैल 2 गेली, सुदाम तिसरा. हां 3 बैल गोलाला. हां, तिन्ही बैल तुझी स्वतःची आहेत, म्हणजे नियोजन सगळं तुझी घरची असल्यासारखी बैल आहेत, बरोबर आहे. तर आता मला अजून एक सांगा, आता मी आल्याला म्हणलं की एडा चित्ताची गुलाल केल्यानंतर किती मुलाखत आहे? पहिलीच. तुम्ही पहिल्यांदाच आलाय, दुसरं कोण झालं नाही आतापर्यंत एडा चित्ताची मुलाखत नाही. कोण नाही. 14 वेळा खोंड फायनलला राहिला, एक जण सकडा बोला. 14 वेळा 14 वेळा खोंड फायनलला राहिला, मुलाखत घ्यायला एक जण सकडा आला नाही. तुम्ही आल्यामुळे तुमचा धन्यवाद, आभारी आहे आम्ही. नो आता बैल एवढा चर्चेत आहे, 6 महिने झालं. हा 14 वेळा फायनलला राहिला, एक पण मुलाखत तुम्हाला बघा तुम्ही टाकून नाही का? बर, आता मला सांगा, एडा चित्ता आता टीम पशी आलो, तुम्ही सुदामपशी बोललास, पण ज्यावेळेस आता ही टीमची सगळी एवढी लोक दिसते ती आणि ज्यावेळेस गाडी पळाली त्यावेळेस तुमची मानसिक म्हणजे आनंद काय होता? आनंद आता चांगलाच राहणार की आता कडनं सेमी काढलाय त्यामुळं. हां, गट पण चांगल्या अंतराने काढला, सेमी पण चांगल्या अंतराने काढला कडनी. होय ना. हो, आणि जी दोन्ही घरनं आता बैल आणली, पिस्टन आणि एडा चित्ता, ही दोघं गोलालात गेली, हो, आहे का ना? हो. बरोबर. भैया काय सांगशील आजच्या गाडीविषयी? कशी गाडी पळाली तुझ्या नजरेतून, एक मालक चालक म्हणून? गाडी सीमेला जी पळाली, ती गाडी लईच फायर पळाली. हां, लई टॉप गाडी, म्हणजे मन जिंकली प्रेक्षकांची. हां, कडनं पण तुला अपेक्षा नव्हती ना इतकी जोरात गाडी म्हणून? नाही, आपण आज तिसरी वेळ आहे त्याला डावीनं कडन ताणला. एकदा जामखेडला ताणला होता, तिथे क्वार्टर फायनल राहिली होती. माहिनीला ताणला होता, तिथं क्वार्टर फायनल राहिली होती. आणि आज इथं फायनल राहिली तिसऱ्याला. पण बरेच जण म्हणतात की फक्त उजवी, तर तो शिक्का मोडून काढला त्याने. ती कसं असतं, ते ऐन टायमिंगला एक पत्ता दडवून ठेवायचा असतं, ते काढायला लागतो बाहेर. आहे का ना? कुणाला सांगून उपयोग नाही ना. हां हां सगळंच जर आपण माणसापुढे उघड केलं म्हणजे नाही काय हां, करत, दाखवून बी ठेवायला लागतं. बरं. अजून काय सांगा बाया, काय सांगतील? तुम्ही बोलायला का बैला शेजार आहे तुम्ही म्हणून तुम्हाला बोलायला होतो मी? सुट्टीला कोण होतं? बारीकच असतं सुट्टी मेकर. होय का? कुरवलीच्या भावचा म्हणायचा जाव आहे. हां, पण बोलाय होय ना, नुसतंच बारीक काय? लाज तूच लय हां, लय लाज. आज सिद्ध केलं. होय का? आमचा जाव आहे चव्हाण. बरं, ते जावायच आहे. पण त्याच्याबरोबर आता मला सांगा, येडा चित्ता पळून आल्यानंतर पुढं गाडी पकडायचं काम कोण करते? पकडायला गाडी गणेश ड्रायव्हर पिंपरजवाला, हां तो एक असतो. मल्हारी हां शिंदेवाडीचा हां पलीकडे हां, मल्हारी एक असतो. सचिन आता ही पेपर देऊन आलं ते भातशे, बारकी. हां त्यांना येऊन द्यायचं नव्हतं, आज मागणं आलं ते. हां, इथं दादा टिपळे पुढं असतो, मयूर असतो पुढं, कृतिक असतो, म्हणजे सचिन दाजी इकडे असतात. सचिन दादी असतात. गाडी खाली कमी पोर हां. असतात, पुढे पकडायची असतात, कारण की आपल्या बैल बैलांना थांबतच नाही ना. थांबत नाही, लागालागी जास्त होती. हां. त्याला जखम झालेली आपण घ्यायच्या अगोदर, हां. अजून जखम पाहायला आहे त्याच्या. हां 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 त्यामुळे आम्ही पोरं थोडं जास्त वर ठेवतो, खाली कमी पोर असते. हां, खाली काही एवढी गडबड नाही होत आमची. हलकी बी वाजवून देत नाही आपण. वाजवून आता बघितलं की मगाशी काय नाही मी तिथं होतो गटाला, घालीवाल्याला आधी सांगितलं अजिबात वाजवू नका, तुम्ही ते शांत बोला. दुसऱ्या गाडीला पण इथं उड्या घालायचं होती. पण आपण आता- कंट्रोल करतो त्याला, आहे ना. कंट्रोल करतो. म्हणजे इतका बी तो येडा नाही की असं लाता बुक्या घालून दुसऱ्या लोकांना त्रास देऊन असा जाणारा नाही. तसा जागे आपलं मस्ती करतो, पण आवडतो. बरं, अजून एक तुम्ही लक्ष दिलं का, सगळ्यात पहिलं नाव एडा हे नाव का ना, एडा चित्ता हे, म्हणजे मी ऐकलेलं फक्त एड्या चित्त्याचं. आता त्याच्यानंतर बरेच येडे झालेत. आता सगळ्यांनी गेला. है ना? सगळ्यांनी त्याची कॉपी केली. आता बारीक बोलला आता शिक. नाही बोलतोय ते दमादमानं घरामध्ये. बरं. मित्र हो, येडा चित्ताचं छोटं मालक पंकज सेठ, बोला. पंकज भोई, काय आपलं इंद्रजित मच्छी ढाबा लाटे ह्या नावाने गाडी पळते, बरोबर आहे. त्यामुळे तुमची नावं उजेडात येत, प्रकर्ष येत नाही बाकीच्याला. तर आज तुम्ही कॅमेऱ्यासमोर आलाय, एकतर मुलाखत ही पहिलीच, तर तुम्ही काय सांगाल येडा चित्ताविषयी? येडा चित्त विषय असं सांगेन की ज्या टाइमला घरी जो असतो त्या टाइमला तो शांतच, ज्या टाइमला मैदानात नेणार पण त्याचा तो येडा पुन्हा दाखवणार. त्याच्यामुळे त्याचं नाव ठेवलं आम्ही येडा चित्ता. बरं, आजच्या आनंदाविषयी काय सांगा?
आजचा आनंद तर खूप छानच आहे, त्यात काय विषयच नाही. मी आज हॉटेल सोडून सेमीला पात्र फायनलला गेल्यानंतर ना आम्ही हॉटेलवरनं मी आता डायरेक्ट इकडे आलो फायनलला. सेमी बघितल्यानंतर हो होय का? हो. बरं. आणि त्याचबरोबर मला सांगा, आता ह्याच्या अगोदरचा गुलाल कुठला होता एडा चित्ताचा? ह्याच्या अगोदरचा गुलाल कुठला होता? कुठला? मायनीचा होता ना? मायनीचा क्वार्टरचा. बरं बरं. खालाटे पाहुणे तुम्ही काय सांगाल? चित्ताचा विषय सांगावं तेवढं कमीच आहे. हां ज्या वेळेस आमच्या बोट दाखवायचं विषय आला त्या वेळेस त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि त्याच्या मागचं सर्वात मोठं त्याच्या मागचं मोलाचं सहकार्य म्हणजे आमचे भैया ड्रायव्हर गुणावर आहे. हां त्यांनी म्हणजे सहकार्य दरवेळेस म्हणजे तेच आमचं नियोजन हे सगळं तेच करतात. हां सगळं नियोजन म्हणजे त्यांच्याच हातात आहे आमचं. हा. तरी बी तो लय फुटून आपलं पाठीमाग राहून सगळ्या गोष्टी लगेच सूत्र हलावतोय. सूत्रधारच आमचे ते पाठीमागं राहून. बरं बरं. त्याचबरोबर आता आपण ह्या पिस्टनकडे येऊ. पिस्टन आणि दुश्मन ही गाडी पळाली बरोबर ना? काय सांगाल पिस्टन विषयी? पिस्टन भाई आपल्याकडेच आहे ना? आपल्या ग्रुपमध्ये आता नवीन मेंबर तयार झाला हां पिस्टन. होय. येडदा. खेळ झाला न तो असा परत का असं करशील की आपला जे एक गट होतोय का तुझा किंवा एका एका सेमी तर तुझ्या 5-5 गाड्या लागायच्या. वासरं भरपूर पळतात. हम्म. तर ते वासरांचे नियोजन वाचून वासरं अंधारात आहेत. आता चित्ताला सुद्धा कोण बैल देत नव्हती पहिल्या स्टार्टला घेतल्या. हां प्रत्येक मुलीकडे आम्हाला पहिल्या स्टार्टला चॉकलेट दिलं. हां हां आम्ही चॉकलेट घातलं क्वार्टर फायनल राहिलो. हां आपलं पहिलंच नियोजन आजचं आहे हां पिस्टनचं. हां आज आपण गुलालात आहे पिस्टन सुद्धा. हां कसं असतं आपण आपला घरचा दुसरा बैल असल्यामुळं रायफल आपल्याला बैल द्यायला माणूस मागं पुढे बघत नाही. हां आपला बैल आपण त्यांना देतोच. हां हां पण वासरू जर उजेडताना तर बैल प्रत्येक वेळेस चांगला घालाय. हो 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 तर तुम्ही जर मैदानात जायचं लॉबी झाली गाडी बाहेर गेली गाडी दाबादाबी झाली असलं मुळीच आवडत नाही आपल्याला पहिल्यापासूनच. एकतर वस्तू कडची करायची, हातली आवडतच नाही, कडचीच करायची. कडची वस्तू असल्या पायऱ्याला बी अडचण येत नाही काहीच नाही. हां सगळ्यात महत्वाचं ही की कुठूनही पळाला पाहिजे. पळाला पाहिजे. हां पळाला पाहिजे. आता आम्ही त्या दिवशी नाऱ्यात गेलो. हां माऊलीन दोन्ही होती. खोंड लय पळाला नाऱ्यात सुद्धा. आणि आज सुद्धा गट वासरांना मनच जिंकली सगळ्यांची. असंच पळाला वासर होय ना? हा गटाला. बरं आता मला सांगा, आता आदत तुमच्याकडे किती आहेत आता? आदत वासर एवढे 2 आहेत आता. 2. घरी रायफल. आदतची बी गाडी असं आदतची गाडी पळताना दिसेल का मला? गाडी पळताना दिसेल थोड्या दिवसात. दिसेल ना? कारण आमचा चित्ता दात लावल 2 महिन्यात माझा अंदाज आहे. हां थोडी फट पाडली नाही काय आपला बैल कुठलाच बैल इकायचा नाही. हम्म. रायफल बी नाही हे दोन्ही वासरं इकणारच नाही पण कधीच. मालक सुद्धा इकणार नाही अशा बोलीतच आहेत. ह्याला घडवायचं काम माझं. कारण की आपण घडवून लय दिलेत आतापर्यंत. हां. कोण आपल्याला इचरत नाही. हाय बरोबर. आतापर्यंत लय घडवून दिलेत. हम्म. जे टॉपला पाहिजेत ना ते सगळी. पण ज्यावेळेस गोल आलात नसेल तेव्हा कोण विचारतंय का? अहो आपण विषयच नाही काढलाच नाही आता. घरी घरच्या दावणीला बैल आपण स्वतः बिगर जुपलाला खोंडा आणून आपण चर्चेतला विषय तयार केलेला आहे घरी. बरोबर. त्यानंतर येडा चित्तात आता पिस्टन जे आहे. हां निश्चितच तू एक घडवणारा कारागीर आहेच. काय घडवायला कमी नाही. घडवणारा कारागीर आहे ना, असे हे घडवत राहा. आता आम्हाला हळूहळू घरचे साज ओपनमध्ये असेल, दुसऱ्यात असो, आदतमध्ये असो, घरचा साज पळल्याला बी दिसला पाहिजे. घरच्या साधाचे काय बोंब आहे हम्म. की बैल थांबत नाही. सुट्टी मेकरांचा प्रॉब्लेम होता. सुट्टी मेकर आहे पण बाया जर तिथं नसला बाया छकड्यात असला कधी चुकून हां बैल उभा राहत नाही. त्यांचं पाय पुढे राहणार काय होणार. पण मी जर सोडाय खाली असलो कोणच चुकत नाही काय नाही. कमीच्याच गाडी हाणणं होऊ द्या वरनं ते काय होत नाही. एखादा ड्रायव्हर नसतो काय नसतो. पण छोट्याचं कसं आहे आपण त्याला फिक्सच केलेला आहे. तो घरचा ड्रायव्हर आहे. घरचा ड्रायव्हर आहे. आपली गाडी असली त्याला सांगायचंच पहिलं. तो नसल्यानंतर मग दुसरं ऑप्शन बघायचं आपण. छोटे नसल्यानंतर. हां हां पण तसं ड्रायव्हर नवीन आपण गाडवलेलं भरपूर आहेत. हम्म. आताच हे पिंपरचा गणेश ड्रायव्हर आपल्या मागे तयार तेच होणार आता. हां आपल्याकडे पहिले मी सगळ्यांच्या गाड्या हाकलायचो. हम्म. आणि माझ्या गाड्या आबी ड्रायव्हर राजुरीचा, शुभम ड्रायव्हर शिंदेवाडीचा, हम्म. माझ्या गाड्या हाकलायचो. हां हां मी समजायच्या शर्ती जिंकायचो. आणि ही माझ्या शर्ती बसायची. माणसं मला म्हणायचं तू का त्यांना बसावते. मग ह्यांच्याकडे कोण बघणार. हां आपण जर आपल्या घरच्या म्हणजे तू इथं बैल जशी उजेडात आणतो तसं ड्रायव्हर बी उजेडात आणायचं काम केलेलं आहे तू. कोणशिराच्या पांगाला तर अख्खं 2 वर्ष एक बैल हाकला गेलता. हम्म. म्हणजे त्याने फिक्सच गाडी ती काय म्हणायचंच नाही. जी शर्यत जमली मैदान असलं की दुसरा ड्रायव्हर पांगानच बसायचं. आता तू बोलत असताना खरं मला एक आठवलं भैया. हम्म. फक्त सगळी भैया म्हणतात पण खरा वीर तू. हम्म. आणि त्या वीराचं नाव तुझं आहे पृथ्वीराज चव्हाण. आणि त्या नावाला तो खरं साजेचं काम करतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण
माणसं बी क्षेत्रात लय तयार केली. आपण कधीच कुणाला पाण्यात बघत नाही. हम्म. हे सगळे आपल्याला तोडाच तोडायत, पण आपण बी कुणाला कमी नाही कुठल्याच गोष्टीत. बैल घडवाय बी आणि सगळ्याच गोष्टीनं. फक्त आपण लय संयमानं वागतो, लय संयमानं. उत्मात कधीच करत नाही, पण जिथं खरं आहे तिथं खरंच. खोट्याला प्राधान्य आपण कधीच देत नाही. एकदम बरोबर भैया. चुकीच्या गोष्टीला कधीच प्राधान्य आपण देत नाही. हा आणि तुझं कसं आहे रोखठोक आहे सगळं. रोखठोक माग आपण बोलतच नाही. माणसाला राग आला तरी चालेल, तोंडावर बोलायचं रोखठोक. ती जमतच आणि नाही ही भूमिका खरं चांगली. एखाद्या वेळेस त्यावेळेस वाटेल माणसाला, पण ते नंतर कळते का बोलला ते. का बोलला. पण त्या आता गोष्टी जाणीव लगेच होती. हा मला चूकच असती. पृथ्वीराज चव्हाण उर्फ भैया डायव्हर गुणवरे हे नाव पुन्हा लगेच आपण पुढच्याच मैदानात गुलाला दिसणार आहे आणि दिसावं. आता बरीच चर्चा झाली. आता ही टीम सगळी थांबली. हा बोलत राहा. आमच्या हा आप्पांचा बी तुम्हाला माहित असेल, भुंगा हा आरके गौन, हा रामदास कृष्णा गौन, हा गुणावरी रहिवाशी इथं बारामतीत असते आता. हा त्यांचं पण भुंगा बी तुझ्याकडे. हा भुंगाचं बी नियोजन दुसरा. आपणच करतो आप्पाच्या. हा आप्पा आपलंच आहे इथं. तो बैल बी अंधारात ठेवला होता जाणून बुजून. जो बैल एक नंबर केला तो फुरसून गेला, त्या बैला पुन्हा काहीच काम होत नाही. हो ती हो. कुठेतरी मनाला लागतं. माणूस आपला आपण खोंड घेताना आपल्याला फोन केला बाहेर खोंड घेतोय असा. आपल्याला मी छाती ठोकून म्हणलं आप्पा घ्या करून, मी खोंड नाही काय अडचण. पण नियोजन करते काय असे आहेत की मालकाला जाळतात. पण आता आलं एक तुझ्याकडे दोन्ही नियोजन. आता आल्या दोन्ही गुलालात राहिल्यात. ते आप्पाला कळलं ना, मथुर बी राहिला क्वार्टरला आणि भुंगा बी ठेवला आपण. हा असं नाही आपल्याला बैल हारजीत होत राहते. हम्म. मी मालकांना पहिल्यापासून सांगतो, हारजीत होत राहते, त्याला कधीच कटाळायचं नाही आणि भिवून जायचं नाही. आज हरला उद्या जिंकणार आहे. फक्त आपण नियोजन चांगलं करत राहायचं, पैसे बी लय घालवायचे. वाईट एकदम बरोबर. द्यायचा विषयच नाही हा. आदत कोणाला. हम्म. कारण की आपलीच घरातली बैल आहेत, आपण लांबचा बैल घालतच नाही. हम्म. घरातली बैल भरपूर आहेत एकदम जोडीदारांची. हो. म्हणजे त्यो आपल्या शब्दाला मान देणार आहे, त्यांच्या शब्दाला मान देणार आपण आहे. आता युनुस तुम्हाला माहितीच असेल, युनुसला धीरजला. एका शब्दावी पैर कधी बी येणार एका लगेच. बैलाचं 4 पैर झालेत मागाशी तुम्ही सांगितलं. हो हो. त्यातला दुसरा पैरा सक्सेस झालाय. 3 तारखेला एक पैरा पाळताना भेटेल तिथं बघायला पर्यंतीला. हं. चौथा बी त्याला लवकरच करू. ठीक आहे ठीक. ज्या त्या वेळेस गुलालाच्या वेळेस बोलू त्याच्यावर. हं. आणि त्यासाठी खरं शुभेच्छा असतील. आणि सगळ्या टीमला तुला एकट्यानं नाही तर कसं आहे, ह्या टीमचा प्रत्येक भाग आहे ना, की कुठं नाही कुठं प्रत्येकाचं एक कार्य असतंय. आणि त्यामुळं आज ही यश असतंय टीमचं. तर ह्या सगळ्या टीमला एक शुभेच्छा असतील. आणि खरं अजून दुसरं मित्र हो मानतो मी, हे मालक दोघं इंद्रजित आहे आपलं, इंद्रजित ना, स्वप्नील आणि पंकज. इंद्रजित खानावळ लाटे मच्छी खानावळ. तर अजून मोठं मालक घरी आहेत. पण ह्या मालकांचं की हे एक फक्त जी टीम करल त्या टीमबरोबर ही दोघं आहेत कंटिन्यू. आणि असं साथ राहावी तुमची आणि कंटिन्यू गोलाला राहावी आपली टीम. इथंच बोलून आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.